तरी माझा जन्म ह्या मातीतच झालेला आहे. या मातीशीच मी माझी नाळ जोडलेली आहे. नक्की. आणि त्यामुळे शेतीवर प्रेम हातोनात केलेलं आहे मी. आणि ह्या 26 वर्षामध्ये सुद्धा मी शेतकऱ्यांची माझ्या परीने मी सेवा केलेली आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा माझं पुढचं जीवन ह्या शेतीसाठीच असणार आहे. नमस्कार. आज आपण आलोय साहिल कृषी सेवा केंद्र निगडी, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड येथे. आणि आपल्या समोर आता आहेत साहिल कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर सर्वेसर्वा श्री इफ्तिकार चरफरे. त्यांच्याच बरोबर आज आपण इथे चर्चा करणार आहोत की आत्ताचा आजपर्यंतचा म्हणजे हा जो प्रवास आहे, एकंदरीत त्यांचा मला वाटतं 26 वर्षाचा हा प्रवास आहे. 26 वर्षापूर्वी साहिल कृषी सेवा केंद्राची स्थापना झाली आणि तिथून हे सगळं अविरत चालू आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार असलेले इफ्तिकार चरफरे यांना मी पहिला असा प्रश्न विचारतो की ही मुळात कल्पना म्हणजे साहिल कृषी सेवा केंद्र किंवा एखादं कृषी सेवा केंद्र चालू करणं हे आपल्याला कुठून सुचलं किंवा ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? खूप चांगला प्रश्न विचारलाय. मी पहिले माझी ओळख देतो. ओळख दिलेलीच आहे तुम्ही आपण. मी इफ्तिकार चरफरे, राहणार निगडी, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड. तुमचा प्रश्न आहे की साहिल कृषी सेवा केंद्र ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? खऱ्या अर्थाने ही कल्पना प्रत्येकाच्या डोक्यात असली पाहिजे. कारण काय, आपण अशा देशामध्ये आहोत जो शेतीप्रधान देश आहे आणि माणूस म्हणलं तर त्याची गरज शेतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट आहे. शेतीशिवाय कुठलाही देश जगू शकत नाही, कुठलाही मानव जगू शकत नाही, कुठलाही जीव जगू शकत नाही. ही पहिली कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि मी निसर्गप्रेमी असल्या कारणाने मी शेतीशी निगडीत राहिलो, शेतीच्या संपर्कात राहिलो आणि शेती करत राहिलो. बरं, शेती करत असताना माझ्या काही गोष्टी निदर्शनात आले की शेतीला लागणारी गोष्टी ज्या आहेत ती खेड्यापाड्यामध्ये दुर्गम भागासाठी ही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत नव्हती, साधनं नव्हती या ठिकाणी. आज आम्ही 1998 पासून आमची स्थापना साहिल कृषी सेवा केंद्राची झालेली आहे. जरी 26 वर्ष पूर्ण केली असली तरी माझा जन्म ह्या मातीतच झालेला आहे. या मातीशीच मी माझी नाळ जोडलेली आहे. नक्की. आणि त्यामुळे शेतीवर प्रेम हातोनात केलेलं आहे मी. आणि ह्या 26 वर्षामध्ये सुद्धा मी शेतकऱ्यांची माझ्या परीने मी सेवा केलेली आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा माझं पुढचं जीवन ह्या शेतीसाठीच असणार आहे. अतिशय सुंदर असा प्रस्ताव आपल्या समोर चरफरे सरांनी मांडलाय. विशेष म्हणजे ह्या एकंदरीत प्रवासामध्ये 2013 साली चरफरे सरांची माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते कृषी उद्योजक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. कोकणातले 8 उद्योजक निवडले गेले होते कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि तो वाशी ग्राउंडवर आपला सत्कार करण्यात आला होता. आणि त्यामध्ये रायगडचा मी केवळ एकमेव असा उद्योजक म्हणून मला सन्मानित करण्यात आलं. मी एवढा काही मोठा उद्योजक म्हणून स्वतःला म्हणून घेणं एवढा मोठा नाही आहे मी, पण त्या सन्मानाने माझ्या जीवनात जे बदल झालेला आहे ते आज आपल्या सर्वांच्या समोर आहे, जे काय दिसतोय. नक्कीच सर, प्रश्नच आहेत. आम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे मांडावा असं वाटतं की आज तुमच्या ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे शेतीकडे ज्या मंडळीने, आपलीच मंडळी म्हणजे जी पाठ फिरवून गेलेली आहे, शेती जी ओसाड पडलेली आहे, आज सरांचा असा एक प्रयास आहे, प्रयत्न आहे की ती सगळी मंडळी पुन्हा आपल्या इकडे आली पाहिजे आणि आपली शेती पुन्हा हिरवीगार दिसली पाहिजे. ह्या प्रवासातच एकंदरीत जसं नितीनजी गडकरी साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाल्यानंतर त्यांना एक प्रेरणा मिळाली. त्यांनी इथे एक अद्ययावत शोरूम सुद्धा काढला. आज आपण तिथेच आता इथे बसलेलो आहोत आपण. त्याच्यानंतर ह्या प्रवासात त्यांना कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे कोकण आयडॉल पुरस्कार सुद्धा जाहीर झाला. म्हणजे अर्थातच ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. म्हणजे जे मनाने काम केलेलं आहे, निसर्गासाठी काम केलेलं आहे, पर्यावरण पूरक काम केलेलं आहे की आज म्हणजे जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत. शेतकरीच नसेल तर अन्न तयार होणार नाही आणि आपण अन्नाशिवाय जगूच शकत नाही. आज जी झाडं स्वतः बोलू शकत नाहीत, ज्यांना म्हणजे वाचा दिलेली नाहीये ईश्वराने, आपल्याला त्यांनी भरपूर देत आहेत आणि भरपूर देणार आहेत, पण त्यांचा म्हणजे प्रॉब्लेम जो काय असेल तो ओळखून घेणं
आणि त्याच्यावर औषध उपचार करणं हे मला वाटतं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने, कारण की मला वाटतं साहिल कृषी सेवा केंद्राला जसं सीड्सचं लायसन आहे, फर्टिलायझरचं लायसन आहे, तसं बाकी दुसरं सुद्धा लायसन. हो सर, आपल्याकडे पेस्टिसाइडचं लायसन आहे, आपल्याकडे फर्टिलायझरचं लायसन आहे, त्याच्यानंतर आपल्या सीड्सचं लायसन्स आहे आपल्याकडे, त्याचप्रमाणे मशिनरीचे वेगवेगळे कंपनी देखील आपल्याकडे आहेत. आपण अनुदानित लोकांना मशिनरी सुद्धा देतो आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात. शेती अवघड समजणाऱ्या लोकांसाठी शेती सोपी कशी आहे ते आमच्या कृषी सेवा केंद्राला एकदा येऊन भेट द्यावी आणि समजून घेण्यात यावं की शेती किती सोप्या पद्धतीने आपण करू शकतो आणि आधुनिक पद्धतीने करू शकतो, कमी लेबरनी करू शकतो आपण. जसं जय जवान जय किसान त्या संदर्भात आता विशेष म्हणजे काय, इथे आजची ही मुलाखत सरांची घेण्याचा आणि आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत येण्याचा एक प्रयास याच्यामध्ये आहे की इथे आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला, मग साहिल कृषी सेवा केंद्रातून त्याने कुठली वस्तू घेतली असेल नसेल, तो साहिल कृषी सेवा केंद्राचा कस्टमर किंवा गिराईक असेल नसेल, तरी सुद्धा इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला चरफरे सर प्रशिक्षण देतात किंवा एज्युकेट करतात. त्यांचा असा एक मानस आहे की आपल्याकडे आलेल्या व्यक्तीने आपल्याकडून वस्तू नाही घेतली तरी चालेल, पण त्याला समजलं पाहिजे की हे कसं करायचं आहे, ज्याला आपण मेकॅनाइज्ड फार्मिंग आता म्हणतोय. त्याच्यासाठी सर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सुद्धा बनवतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की एखादी मशीन असेल, कारण का आता कसं आहे की औद्योगिक तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाहीये. पण ते मशिनरी कशा ऑपरेट करायच्या, त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा, या सगळ्याची माहिती हे त्यांच्या व्हिडिओमध्ये असते. आपल्या इथे तोच एक प्रयास असणार आहे आणि त्याच्यासाठीच आपण खास करून ते आज मी एक गोष्ट डिक्लेअर करतोय आपल्या साक्षीनी आणि आपल्या नक्कीच साहिल कृषी सेवा केंद्राच्या वतीने. आपण आपल्या साक्षीने आपण युट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आपण सुरू करतोय. त्याचा मूल उद्देश आपला जे असणार आहे की हे नॉलेज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तरुण मंडळीकडे पोहोचलं पाहिजे. कारण आधुनिक युग आहे, हे आधुनिक युगाकडे तरुण मंडळी जास्ती झुकलेली आहे आणि त्या तरुण मंडळीला आपण शेतीकडे कसं आणू, आपल्या गावाकडे कसं आणू. गावाकडे ऍक्च्युली देश आहे, तुमची प्रगती आहे खऱ्या अर्थाने, पण आपण वेगळ्या दिशेने चाललेले आहोत. आपण थोडस प्रयत्न करण्याचं काम करतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून. आपण आपल्याकडे ह्या शेती क्षेत्रातलं जे काय आमच्याकडे नॉलेज आहे 25-26 वर्षाचा, त्याच्याहून अधिक वर्षाचा, 25-26 वर्षाचं हे ट्रेडिंग आमचं नॉलेज आहे. त्याच्या आधीपासून आमच्याकडे हे शेती क्षेत्रातलं नॉलेज जे काय आहे आपल्याकडे, मुळातच शेतकरी मूळ शेतकरी आहे. मी विक्रेता, नंतर मी स्वतःला विक्रेता म्हणून घेत नाही, हे तुमच्यासाठी मी पहिले सांगतो. नाहीतर आज माझ्या डोक्यावर पत्री नसती, म्हणजे बिल्डिंगवर बिल्डिंग चढलेली असते आणि छतवर चढलेलं असतं. मी आहे हे समोर तुमच्या जसं आहे तसं आहे आणि माझा एकच हेतू आहे की मी शेतकऱ्यांसाठी जगलोय, शेतकऱ्यांसाठीच जगणार आहे. आणि थोडं म्हणावं असं वाटतंय मला, मशिनरीचे काही व्हिडिओ, काही शेतीचे व्हिडिओ आम्ही या इंस्टाग्रामवर टाकत राहणार आहोत आणि प्रशिक्षित युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत आणि लोकांना प्रशिक्षित करण्याचा काम करणार आहोत. उद्देश आमचा एकच आहे की आमचे जसे आपल्यासारखे मित्र परिवार आहेत, त्यांचं नेहमी असं म्हणणं आलं की तुम्ही युट्यूब चॅनल चालू करा, तुम्ही इंस्टाग्राम चॅनल चालू करा, त्याचा लोकांना भरपूर फायदा होईल. आम्ही त्याच्यावरती खूप विचार केलं, त्यातूनच बोलला आपल्या जीवनातून थोडस वेळ काढून आपण या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल साठी आपण काहीतरी काम करूया आणि लोकांपर्यंत आपलं काम पोहोचणं गरजेचं आहे. आणि ही मशिनरी कशी ऑपरेट केली जातो, ही मशीन कुठे ऑपरेट करू शकते, याचा कुठे फायदा होऊ शकतो आपल्याला शेतकऱ्यांना. कारण बरेचदा शेतकरी इथपर्यंत पोहोचत नाही आणि बाहेरच्या बाहेर कुठेतरी चर्चा होतो आणि प्रशिक्षण मिळणं हे फार गरजेचं आहे. कारण इतर बाकीच्या सगळ्या गोष्टींचे दुसऱ्या ह्या शेती क्षेत्रामध्ये कसं होतं, युट्यूब चॅनल वगैरे आहेत, त्यांच्या परीने ते माहिती टाकत असतात. लोक किती नॉलेज घेतात माहित नाही. आणि आम्ही असंही सांगू तुम्हाला, जरी युट्यूब चॅनलवर आम्ही माहिती टाकली आणि तुम्हाला जर आवडली तर तुम्ही या केंद्राला येऊन भेट द्यावी किंवा आम्हाला प्रत्यक्ष संपर्क साधू शकता तुम्ही आणि नॉलेज घेऊ शकता तुम्ही. आणि आम्ही नॉलेज द्यायला कुठेही कमी पडणार नाही. तुम्हाला काही तुम्हाला जरी वाटलं असं तर आमच्याशी चर्चा करू शकता आणि संपर्क प्रत्यक्ष येऊन भेट देऊ शकता, मशिनरी पाहू शकता. मशिनरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या सगळ्या प्रवासातच रायगड प्रेस क्लबचा स्थानिक सन्मान
सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे स्थानिक सन्मान जो सोहळा झाला त्याच्यामध्ये सुद्धा सरांचा सन्मान केला गेलेला आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की एक अशी व्यक्ती की जी पर्यावरणासाठी, शेतीसाठी आणि अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी एक असा प्रयत्न करते की पुन्हा एकदा ज्या ठिकाणी असं बोललं जातं की आता इथे सगळीकडे शेती ओसाड जास्तीत जास्त पडली, म्हणजे 80% शेती ओसाड पडलेली आहे आणि 20% लोक फक्त शेती करतात किंवा 20% शेती होते. तर त्याचं कन्व्हर्जन रेशो जो आहे ना तो 80% झाला पाहिजे. 80% शेती ही बहरली पाहिजे, हिरवीगार दिसली पाहिजे. पॉइंट माझ्या लक्षात आलंय. आपण म्हणलेत की लोक 20% फक्त शेती करत आहेत आणि 80% लोक ओसाड पडलेली, म्हणजे 80% लोक खाणारी आहेत, म्हणजे 100% लोक खाणारी, 20% पिकवणारी आहेत. तर आपला देश जेव्हा आझाद झाला तेव्हा 80% लोक शेतीवर अवलंबून होती. शेतीवर अवलंबून आहे. बरं, लोकसंख्या ती वाढत चाललेली आहे आणि शेती घटून चालणार कशी आहे? शेती म्हणलं तर नुसती शेती नाही, आपल्याकडे कोकणात ईश्वराने दिलेली खूप मोठी देणगी आहे. जसं आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे, सुपारी आहे. हे खूप अशी देवाने दिलेली आपल्याला देणगी आहे सर. बरोबर, ह्याच्यातून आपण लाखो कोटी रुपयाचा उलाढाल करतो आणि करू शकतो. सर, लोकांनी थोडं जर विषय समजून घेतला ना ते ह्याच्यातूनच भविष्य घडवू शकतात. आणि अशी काही उदाहरणं आपल्या समोर आहेत, खरोखर अशी उदाहरणं आहेत. मशिनरीमध्ये कसं होतं सर, बरेचसे लोक जे खरेदी करणारी असतात ते वापरणारी नसतात आणि वापरणारी नसतात ते खरेदी करत नाही. त्याच्यामुळे ह्या मशिनरीची देखभाल कशी करावी, काय करावी, हे चॅनलच्या माध्यमातून आम्ही पुरेपूर फायदा म्हणजे लोकांपर्यंत त्याचा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आम्ही उत्तरोत्तर तुम्हाला ह्या कार्यामध्ये खूप सुयश मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण का हे सगळं जे आहे हे पृथ्वीसाठीच आहे आणि आज आपली पृथ्वी वाचली तर आपण सगळे वाचणार आहोत. नक्की सर, तुमचे आम्हा सोयरे वनचरी असं आपण जे ऐकलं ते आज इथे खरोखर किती गरजेचं आहे. म्हणजे त्यावेळेची ती वाक्यरचना आहे, त्यावेळेची ती ओवी आहे संत तुकाराम महाराजांची, पण किती विचार, उच्च विचाराची ती माणसं होती. त्याच्यानंतर जे सादरीकरण झालं, जे आपण वेळोवेळी ऐकत आलो, त्याची आज आपल्याला प्रचिती येत चालली आहे की खरोखरच झाडे लावा, झाडे जगवा आणि असा प्रयत्न सर करतायत. तर ह्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत ते वारंवार येणार आहेत. युट्यूब चॅनल तर्फे आणि इंस्टाग्राम अकाउंटवर आपण त्यांना बघू शकतो. त्यांचे जे व्हिडिओज असतील ते आपण बघू शकतो. तर आमच्या सगळ्यांतर्फे पहिली गोष्ट म्हणजे मी तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद, की ही गोष्ट तुम्ही करताय. कारण की ह्या गोष्टीची आज गरज आहे आणि बाकीच्या गोष्टी बऱ्याच चालतात, पण आज ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट जर आपण करू शकलो तर आपल्याला त्यातून सगळ्यांचाच नक्की फायदा, म्हणजे अख्ख्या जगाचा फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो. तर ह्या पुढच्या तुमच्या प्रवासासाठी म्हणजे इन्स्टा अकाउंट असेल, त्याच्यानंतर युट्यूब चॅनल आपला जो आहे साहिल कृषी सेवा या नावाने आपण हे सगळं चालू करतोय. तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचा एक योग्य प्रतिसाद मिळावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि पुढच्या प्रवासासाठी थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू.